हे बघा, एवढी आम्ही आणली रानातूनच टाकळ्याची भाजी आणि ही आणली आहे भारंगीची भाजी. भरपूर भेटली, एकदम कोवळी कोवळी आहे भाजी. कारण आत्ताच 3-4 दिवस पाऊस झाला आणि आम्ही लगेच गेलो, त्याच्यामुळे आम्हाला भाजी भरपूर भेटली आणि खूप छान कोवळी भेटली आहे भाजी. आणि ही टाकायची. तर मग आज मी ही रेसिपी दाखवेन. इकडे सक्रोबा बोलतात या भारंगीची भाजीची रेसिपी. आणि टाकळा पण मी करणार आहे, कारण डाळ पण थोडी भिजत घातली आहे चण्याची. तर चण्याची डाळ टाकून मी करणार आहे टाकळ्याची भाजी. ही रानभाजी मी आणली आहे. आज आम्ही गेलेलो रानात, तर रानभाजी आणली आहे. भारंगीची भाजी आहे, छान कोवळी कोवळी आहे, कारण पटकन कापली जाते ही भाजी. हे बघा, तर मी आता ही चिरते आणि कुकरला मी शिजायला टाकणार आहे. शिजून झाल्यावर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. संध्याकाळी मी ही बनवणार आहे रेसिपी. हे भारंगीची भाजी शिजून घेतली, कुकरमध्ये शिट्या केल्या आणि मी ती आता ही पिळून घेणार आहे. त्याचं पाणी काढून घेणार, कारण ही भाजी अशी कडवट असते. रानभाजी आहे, ह्याच्यामध्ये बिलकुल केमिकल नसतं आणि ही चांगली आपल्या म्हणजे आजारासाठी पण असते. असं पोटदुखी वगैरे काय पोटाच्या आजार असेल तरी म्हणजे खावी. ही पावसामध्ये या भाज्या भेटतात आपल्याला. नाही तर आपण नेहमी ज्या भाज्या खातो त्याच्यामध्ये केमिकल असतं, काही नाही काही खत वगैरे घातलेलं असतं. तर मी ही भाजी अशी पिळून घेणार. कडवट असल्यामुळे ही भाजी पिळावी लागते. बघा, जी भारंगीची भाजी आणलेली होती ती आमचा भाऊ करतोय. भाऊला म्हटलं मला देखील व्यवस्थित येत नाही तर तू कर, तर भाऊ बोला मी करतो. हे बघा, त्याने तेल टाकलं आहे कढईमध्ये, कारण पालेभाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं. कारण कांदा आहे. गरम नको व्हायला, गरम झाली कढई मागायची गरम आहे बघ पहिलं. नाही, थोडं व्हायला पाहिजे वाटतं. तर भाजी उकडून ती मी हे करून ठेवलेली होती. आता तो काढली ताटामध्ये. आता तो चटणी आणि मीठ टाकत आहे. अशी मिक्स करून ती घ्यायची असते अगोदर. खाल्ली आहे गावाला आणि पण जास्त काय बनवली नाही. तर भाऊ बोलला बघतो. मी म्हटलं तू दाखव मला पहिले कशी करतात ती. तेल गरम झाले. बरोबर आहे मीठ. हे बघा, आता त्याने कांदा टाकलाय. कांदा थोडा जास्त लागतो या भाजीला. कांदाही जास्त लागतो आणि तेलही जास्त लागतं. हे बघा, इकडचं घे परतायला. जेव्हा आणली तेव्हा ती भाजी भरपूर अशी वाटत होती, पण कुकरमध्ये शिजवल्याच्या नंतर भाजी एवढीशी झाली ती, म्हणजे ती आतून कमी होते भाजी शिजल्याच्या नंतर. कोणत्याही पालेभाजीला कांद्याशिवाय चव येतच नाही, कांदा जास्तच लागतो.
हो, तुम्ही लोक तर दरवर्षी ही भाजी भरपूर वेळा आणत असाल ना. पावसाळ्यात एकदा तरी होती घरी. एकदा काय, मला तर वाटतं 2-3 वेळा तरी तुम्ही लोक आणत असाल. जोपर्यंत त्याला फुलं वगैरे येत नाही ना तोपर्यंत ती खाल्ली जाते भाजी. बऱ्याच भाज्या भेटतात इथे. मी टाकळ्याची भाजी मी केली, पण मी ती रेसिपी दाखवली नाही आहे. ती नंतर पुन्हा एकदा दाखवेन. पण आता ही आम्ही भारंगीची म्हटलं दाखवावी. जास्त नाही ना भाजायचा कांदा. हे लसूण नाही टाकायचं. अच्छा. भाजला पाहिजे तिथे कचकच लागते ना कांद्याची. भाव आमचा चांगला कुक आहे. वडापाव वगैरे पण छान बनवतो तो. कांदा भजी, बटाटा भजी. आमची मुलं मेमध्ये येतात तेव्हा तो नेहमी त्यांना वडापाव वगैरे करून घालतो स्वतःच्या हाताने. आणि श्रीखंड वगैरे पण तो घरी बनवतो. कारण त्यांच्या म्हशी दूध असतं त्याच्यामुळे तो घरी करतो. म्हणजे असं अरे लसूण टाकलंस का ह्याच्यात? अच्छा, मग लसूण देखील ह्याने टाकलं आहे. ठेचलेला होता तर लसूण ह्याने टाकला आहे त्याच्यामध्येच. आणि मसाला टाकला कारण ह्या भाजीमध्ये शक्यतो मिरची नाही टाकत ना भाऊ. मसालाच हे करतात आहे ना. कडवट असते भाजी थोडी, त्याच्यामुळे पिळून वगैरे घ्यावी लागते ती. आरोग्यासाठी पण चांगली आहे ना भाऊ. आता कांदा झाला आहे थोडा ब्राऊन, लसूण वगैरे. आता तो भाजी टाकतोय जी मिक्स करून ठेवलेली मसाला आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ती भाजी तो आता त्याच्यामध्ये टाकतोय कढईमध्ये. नाही, शिजवताना नाही मीठ टाकायचं असतं. चांगली परतून घ्यायची ना बघ. आता वाफ द्यायची का परत त्याला की अशीच परतून थोडंसं. वाफ नाही ना द्यायची आता, म्हणजे झाकण ठेवायचं थोडंसं. अच्छा अच्छा, म्हणजे 2-3 मिनटासाठी असं थोडंसं बोलतो झाकण ठेवायचं. तेल किती होतं? तेल म्हणलं की टाकलेलं आपण. हो, तेल ते शोषलं ना भाजीने. ह्या भाज्यांना तेलाशिवाय मजाच नाही भाऊ. पालेभाज्यांना तेल, कांदा. आमच्या इकडे खोबरं बाबा, खोबऱ्याशिवाय माझी भाजी नसते. नाही, आपल्या इकडे कच्चा कांदा टाकतात. कच्चा टाकतात भाऊ. आमच्या इकडे ना मालवण साईडला आम्ही कच्चाच जास्त कांदा टाकतो पालेभाज्यांना. खोबऱ्याशिवाय आमची वरून शिवरून खोबरं टाकतो. डाळ असू दे काही, थोडं तरी खोबरं लागतं. त्याच्याशिवाय आमची भाजी नसते. आपल्याकडे शेंगदाण्याचं कूट आहे ना. ह्या भाजीत आपण काहीच नाही टाकतात ना. हे फक्त कांदा चटणी. सिंपल एकदम भाजी. ही रानभाजी, पहिलीच रानभाजी आम्ही आणली आणि ती खाणार आहे आम्ही. आणि लॉकडाऊनमध्ये पण भरपूर भाज्या खाल्ल्या या. ही तर पुष्कळ खाल्ली ना भाऊ. पण तेव्हा मी नाही, अश्विनताई भाजी भारंगीची आणि
दोघीच बनवायचं जास्त. थोड्या वेळ त्याने याचं झाकून ठेवलं का बोला 2-3 मिनिटाला राहू दे, मग ही भाजी तयार होईल आपली. चला मग झाली आता आपली भाजी तयार ना भाऊ. भाऊने आमच्या भाजी तयार केली आहे भारंगीची. वास आला. वास सुटलाय त्याचा भाजीचा, येतोय वास. आता उतरवतो का? बंदच करण्याचं. काय ठेवायचं नाही? नाही आता काय नाही ठेवायचं. हे बघा आमची भारंगीची भाजी म्हणजे सक्रोबा 2 नावं आहे त्याला. ती भाजी आमची तयार झाली आहे. आता आम्ही टेस्ट सांगू नंतर कशी झाली ते. चला आता मित्रांनो जेवायला या. आज आम्ही रानात गेलो होतो सर्वजण, मामा, विद्या, संकेत, मी, भाव्या. आणि रानात ज्या आम्हाला भाज्या मिळाल्या, एका टाकळ्याची भाजी आणि भारंग्याची भाजी. तर आज ती रेसिपी तुम्ही बघितलीतच. भारंग्या म्हणजे सक्रोबा, ती भाजी भाव्याने, आमचा भाऊ आहे भाव्याने बनवली ती भाजी. आणि टाकळीची भाजी विद्याने बनवली चण्याची डाळ टाकून. तर आणि त्याच्यासोबत भाकरी आहे मस्तपैकी. तर सगळे जेवायला बसलेलो आहे. तर सौरव कशी वाटते भाजी? चांगली झाले. हां भाव्यानेच बनवले तर भावाला काय विचारणार, भाव तर चांगलंच बोलणार. मामा भाजी कशी आहे? अति उत्तम. मला तर ह्या भाज्या आवडतात. आणि आज आपण पूर्ण भिजत सगळं रानात फिरलो आहे. आणि ही टाकळा आणि ही भारंगी उर्फ सक्रोबा, ही भाजी सक्रोबा ही उडदासारखीच भाजी, उडदाची भाजी बनवतो त्या प्रकारेच बनवली जाते. काय शेकल्याची भाजी, शेवग्याची ना. हां तर ती चला तर मग आपण टेस्ट करूया. आणि हो नक्कीच. बघा तर आता आपण हे घास सांगतो आणि नंतर फोडणी मारायची. छान आहे कारण रानभाजी आहे. तर रानभाजीची त्या प्रकारे टेस्ट आहे. खरं म्हणजे बनवण्याची टेस्ट, बनवणारा कसा आहे ते महत्त्वाचं आहे. तर भावने ज्या पद्धतीने गावच्या पद्धतीने बनवली त्यामुळे याची टेस्ट खूप चांगली चाललेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवा. भाजी बनवण्याची जी पद्धत होती, कारण आम्ही भावच्या हातची आम्हाला खायची होती भाजी. तर भावच्या तो चांगल्या प्रकारे जेवण पण बनवतो. तर ती टेस्ट आम्ही चाखण्यासाठी आज ह्या भाज्या बघितल्या. तर तुम्हाला कशा वाटल्या तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.